यानंतर पुढे वळूयात। गडचिरोलीच्या दक्षिण भागामधील भामरागड, सिरोंचा अहेरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे नदी नाल्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। वैनगंगा नदीत सुद्धा अतिरिक्त पाणी आलेलं असून पूरसदृश स्थिती निर्माण होतीये। या सर्व बाबींचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। बघितलं तर विदर्भामध्ये सध्या अक्षरशः पावसाने झोडपून काढलेला आहे। 2-3 दिवसापासून बघत आहोत पाऊस सध्या मुसळधार सुरू आहे। तसंच गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये जास्त पावसाचं प्रमाण आहे। काल गडचिरोलीला रेड अलर्ट दिला होता आणि आज ऑरेंज अलर्ट दिला आहे आणि रात्रीपासून आपण बघत आहोत तर मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात कुठेतरी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण गडचिरोली भागामध्ये सध्या 3 तालुक्यांचा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे, कारण की तिकडे भरपूर पाऊस झालेला आहे। आता आपण गडचिरोली जिल्ह्यातील कठाणी नदीमध्ये आलो। बघू शकता या नदीच्या पात्रामध्ये पाण्यात सुद्धा वाढ झालेली आहे, कारण की या नदीला वैनगंगा नदी कुठेतरी समोर जोडते आणि तिथे जुळत असल्यामुळे ज्यावेळेस वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते त्यावेळेस तो नदीचं पाणी जो आहे वाढलेला अतिरिक्त पाणी या नदीला येतो आणि त्यामुळे हा महामार्ग सुद्धा बंद होतो। तरी हा महामार्ग बंद व्हायला अजून अद्याप वेळ आहे, कारण की गडचिरोली जिल्ह्यामधील वैनगंगा नदी ही जी आहे तिला गोशीखुर्द धरणाचं पाणी येते आणि गोशीखुर्द धरणाचे आता 33 दरवाजे उघडे करण्यात आलेले आहे, परंतु महावक्र दरवाज्यांची जी म्हणजे त्याची उघडे करण्याची जी काही पातळी आहे ती कमी आहे। त्यामुळे पाहिजे तेवढा पाणी काही आलेला नाही, परंतु रात्रपर्यंत जर अशाच पद्धतीचा जर पाऊस असला की तर हे महामार्ग बंद होतील आणि एकंदरीत आपण जर विचार केला तर सरासरीपेक्षा गडचिरोली जिल्ह्यात यावेळी मुसळधार पाऊस आहेच आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। कॅमेरामन गणेशसह मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।